कुकडी भरले पण जामखेडमधील बहुतांश गावात अद्यापही पाणी अहिल्यानगरमध्ये एकीकडे कुकडी प्रकल्पाच्या धरणांमध्ये पाणी साठा वाढतोय, पण दुसरीकडे जामखेड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही पाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। धरण भरत आहेत, पण जामखेडच्या गावांची तहान कधी भागणार असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत। मंडळी, यंदाच्या पावसाळ्यात जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे नद्या, नाले, तलाव आणि बंधारे अजूनही कोरडेच आहेत। चौंडी, दिघी आणि जवळ परिसरात तर अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नसल्याचं सांगण्यात येत आहे। भूजल पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही, विहिरी आणि कूपनलिकांनीही तळ गाठला आहे। जामखेड तालुका हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। अनेक गावांमध्ये दिवाळीपूर्वीच पाण्याचा प्रश्न निर्माण होतो। यंदा ही परिस्थिती फारशी वेगळी नाही, मात्र याच वेळी कुकडी प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे कुकडीचे अतिरिक्त किंवा ओव्हरफ्लोचे पाणी जामखेड तालुक्यातील चौंडी, दिघी आणि जवळा येथील बंधाऱ्यांमध्ये सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। या पाण्याचा फायदा चौंडी, मतेवाडी, आधी, दिघी, जवळा, हळगाव, खडकी, आळजापूर आणि परिसरातील अनेक गावांना होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कुकडीचे अतिरिक्त पाणी या भागातील बंधाऱ्यांमध्ये सोडावे अशी मागणी आता जोर धरत आहे।